तर पाहू शकता मित्रांनो, या गाडीमध्ये जळगावहून आपण 6 वाजता बसलो सकाळी। आधी ही पुढे मांजरोत जाते, जळगाव ते चोपडा प्रवास केला आपण। आता आलो आपण चोपडा या ठिकाणी। बसस्थानक पाहू शकता चोपडा। सकाळचा हा व्ह्यू आहे आणि सूर्योदय झालेला आहे आताच। चोपडा हे शहर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागामध्ये आहे। जळगाव जिल्हा खान्देश विभागामध्ये हे येतं। चोपडा हा एक तालुका आहे। या ठिकाणी शहराच्या मध्यभागी बस स्टँडच्या जवळच एक चौक आहे, त्याच्याजवळ हे मंदिर आहे प्रभू श्रीरामाचं। आणि रविवारी इथं आठवडी बाजार असते, तर आठवडी बाजाराची ही गर्दी आहे। खानदेश, आपण आलो आहोत खानदेश मध्ये। जळगाव विभाग, चोपडा आगार, चोपडा बस स्टँड। तर नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। जळगाव जिल्ह्यातील चोपडा या बसस्थानकावर मी आता आलो आहे। या ठिकाणी बस स्टँड बघूया कशा प्रकारचा या ठिकाणी वेळापत्रक असतं, कशा प्रकारचं बस स्टँड आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर खानदेश विभागातील जळगाव जिल्ह्यातील हे छान असं बसस्थानक आहे, बऱ्यापैकी आहे। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि इथलचं वातावरण मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आहे। या बसस्थानकाला बांधून 1.5 वर्ष झालेला। या बस स्टँडचं एकूणच सगळं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे। या बाजूला 6 आणि दुसऱ्या बाजूला 6 असे 12 टोटल फ्लॅट क्रमांक या ठिकाणी आहे। रूम दिलेला आहे, चौकशी कक्ष आहे, आजूबाजूला दुकान आहे, दोन्हीकडून कॅन्टीन आहे। चोपडा बस स्टँडची नेमप्लेट बनवलेली आहे, मस्तपैकी ब्रँडिंग केलेली आहे आणि लोगो पण आहे वरती। पाण्याच्या टाकीला बनवलेला आहे, छान असं दिसतं। आपलं स्वच्छ सुंदर बस स्थानक चोपडा बस स्टँड। आणि लहान मुलांच्या करमणुकीसाठी या ठिकाणी स्टॅच्यू बनवलेले आहेत, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, गाय वासरांचे। ही चित्रकला पण चांगल्या प्रकारे आहे। चोपडा बस स्टँडला महाराष्ट्रातला सर्वात सुंदर व स्वच्छ बसस्थानकाचा पहिला पुरस्कार मिळालेला आणि नाशिक विभागातर्फे पण पहिलं बक्षीस असं हे बस स्टँड आहे। हे बघू शकता, तरी सुद्धा अशा प्रकारची चित्रकला आहे लोकांकडून होते। बाहेरच्या साईडला जळगाव, चोपडा, शिरपूर, म्हणजे आता ही गाडी जळगाववरनं आली, चोपडा आता इथं आली आणि शिरपूरला जाणार आहे। 8 वाजलेले आहेत आणि शिरपूर गाडी बाजूला, मांजरोत आपण ज्या गाडीनं आलो ती, आणि इकडे पण जळगाव, शिरपूर, जळगाव धरणगाव मार्गे। समोर पाहू शकता चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल आणि भडगाव मार्गे फलाट क्रमांक 2 वर 40गाव गाडी लागलेली आहे, पाहू शकता तुम्ही। चोपडा आगाराची दुसरी गाडी, चोपडा खेडी भोकरी, आनेर, घोडगाव मार्गे दगडी गाडी आहे ही, आणि ही चालली कुठं काय माहिती। जे असं होतं, गाड्या प्लॅटफॉर्मवर लागतात पण नावं माहिती नसतात। लातूर मार्गे आहे कोणती तरी। आंतरराज्य बस लागलेली आहे बरहानपूर, चोपडा बरहानपूर। मध्य प्रदेशची बॉर्डर इथून जवळच आहे, त्याच्यामुळे हा मार्ग साहजिकच 8:30 वाजलेले आहेत। गाडी BS6 रेडी आहे बरहानपूरसाठी। बाजूची गाडी शिरपूरहून आली, जळगावला चालली।
चोपडा आगाराची शिवशाही बस धुळ्यासाठी अमळनेर मार्ग धुळे, यावल नाशिक मार्गे नालासोपारा लॉंग रूट. वापी गाडी लागली चोपडा ते वापी आंतरराज्य प्रवास. मार्ग आहेत नंदुरबार, नवापूर, सोनगड, नवसारी आणि बलसाड. तर मंडळी जळगावसाठी तर या ठिकाणून काहीच टेन्शन नाही. दर 30 मिनिटांनी गाडी आहे. एक विनगाव मार्गे आणि एक दुसरी धरणगाव मार्गे आहे. धुळ्यासाठी गाडी चालली. धुळे गाडी रेग्युलर असते, दर तासाने ही गाडी चालते. चोपडा ते धुळे सकाळची 9 वाजताची गाडी. बऱ्हाणपूरसाठी 3 वेळा या ठिकाणी आहे, 8, 9 आणि 11. त्यातली 8 सकाळी निघून गेली. आता ही 9ची गाडी लागली.
रेस्टॉरंट एक नंबर नाश्ता आहे, मोजक्या दरात आहे आणि नाश्ता चहा पण एक नंबर आहे, जबरदस्त क्वालिटी आहे मंडळी. सकाळी आपण आलो 8 वाजता, त्याच्या अगोदरच्या ज्या गाड्या झाल्या त्या मिस झाल्या. बसस्टँड खूप चांगल्या प्रकारे बांधला गेला आहे, पण लोकांनी चांगलं ठेवलं पाहिजे. असं वाटलं की इथं काहीतरी आहे वस्तू, पण इथं तू झोपलेला आहे कोणीतरी नाही. चला तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ तुमचे कमेंट करून नक्की सांगा.